शिवराम सदू पाटील, सुभद्रा शिवराम पाटील, रविकांत शिवराम पाटील, लक्ष्मण शिवराम पाटील, सुवर्णा रविकांत पाटील, ज्योति लक्ष्मण पाटील तथा पाटील परिवारों ने अपने निवास स्थान साईं बाबा मंदिर के पीछे वड़गड़ में आदि शक्ति आदि माया कालूबाई की प्राण प्रतिष्ठा स्थापना का आयोजन दिनांक 26 जनवरी 2023 से 28 जनवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, देवी की पालकी, आई कालू देवी की प्राण प्रतिष्ठा, हरिपाठ, भजन कीर्तन, सत्यनारायण की महापूजा, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मांढरा देवीची कालूबाई याची प्राण प्रतिष्ठापना आदरणीय रविकांतजी शिवराम पाटील, आदरणीय लक्ष्मणजी शिवराम पाटील आणि त्याचा संपूर्ण परिवार या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी राबवलेलं आहे आणि आपल्या घराच्या समोरच देवीच्या मंदिराची स्थापना केलेली आहे। होम, हवन, भजन, कीर्तन, मिरवणूक असा आणि सत्यनारायणाची महापूजा आणि महाभंडारा असा नियोजित कार्यक्रम ह्या ठिकाणी संपूर्ण संपन्न केलेला आहे, नियोजित केला आहे। अनाद्यंबिका भगवती भूत ज्ञानाचा एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठाल विठाल परडी घेवनी हाती। वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका।
ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पवयात जे महान कार्य केलं त्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतार घेतला। एका भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर, अगदी ह्याच न्यायाने माझ्या नामदेव महाराजांची शतकोटी अभंगाची अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता नंतर त्यांनी जगद्गुरु तुकोबरा या नावाने अवतार घेतला आणि ती अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण केली। जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथून या आणि खऱ्या अर्थाने कीर्तनाची भजनाची परंपरा या ठिकाणी सुरू झाली। माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृत अनुभव यासारखे महान ग्रंथ निर्माण केले, पण माऊलीचा अधिकार मोठा असल्यामुळे त्यांचे शब्दही भारत असतच, म्हणून माऊलीचं ज्ञान तुमच्या आमच्या सामान्यांच्या गळी उतरणं फार अवघड होतं। म्हणून हे ज्ञान सामान्य जनापर्यंत जाण्याकरता माझ्या एकनाथ महाराजांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला। ते म्हणजे भारुडे, गवळणी, वैदिक, दरवेशी, जोशी, जातं इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला। काय केल्यानंतर लोक परमार्थाकडे येतील, काय केल्यानंतर लोकांना परमार्थाचा वेध लागेल, माझ्या एकनाथ महाराजांनी एक भारुड नावाचा प्रकार निर्माण केला। त्या भारुडाच्या माध्यमातून स्टेजवर अनेक प्रकारची सोंग घ्यायची, पुरुषानेच बाईचं रूप घ्यायचं, साड्या लावायच्या आणि त्या भारुडाच्या माध्यमातून समाज परमार्थिक दिशेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। माझ्या एकनाथ महाराजांचं एक भारुड प्रसिद्ध आहे। मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, फाटकीच लुगड्यान तुटकीच चोळी, इको देना, फाटकीच लुगड्यान तुटकीच चोळी, त्याला शिवायला दोरावी जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, वर त्याला तेल म्हणतात, त्याच्या जिभेवर सरस्वती। काही बायका जीवनामध्ये कधीच चांगल्या बोलत नाही, कधीच नाही, त्या रात्रंदिवस नुसतं याला बोल की बाई जीवनामध्ये अवदस आहे। कोणी आपल्याला अवदसा म्हणावा असं जीवन जगू नका, उलट कोणीतरी म्हटलं पाहिजे तुझ्या जिभेवर सरस्वती आहे। इतकं चांगलं जीवन माणसाने जगा, कारण बोलताना माणसाने कसं बोललं पाहिजे, साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ अवतार घेईल आम्हासाठी। महादेवांचा आवडता शिष्य झाला तो भगवान महादेवांना सांगायचा, तुम्ही आज्ञा द्या, तुम्ही सांगाल ते तुमचं काम मी करणार, मला जे आवडेल ते तू काम करणार। मग मला एक आवडतं, म्हटले काय, मला रोज सकाळी उठलं स्नान झालं की मला ताजं ताजं भस्म लागतं, भस्म ओटी रंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। म्हणून तू काय करायचं, उठल्या उठल्या मला रोज एका मेलेल्या माणसाचं ताज। भस्मासूर नाराज झाला, भगवान महादेवाकडे गेला, सांगितलं महादेवा सगळ्या विश्वामध्ये फिरलो पण आज विश्वामध्ये एकही माणूस गेला नाही, तुम्हाला भस्म द्यायचं कुठून, तुम्हाला रोज ताजं भस्म लागतं, गुरुजी तुमच्या आज्ञा आज मोडली आणि इथून पुढे असं जर कधीतरी झालं तर मी काय करायचं। भगवान शंकरांनी सांगितलं, ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणसं मरणार नाही ना त्या दिवशी तू जंगलात जायचं, जंगलामध्ये जो मनुष्य भेटेल त्याच्या डोक्यावर तू हात ठेवायचा, हात ठेवला की त्याचा भस्म होणार, ते भस्म तू माझ्याकरता आणून द्यायचं। म्हणून महादेवाने त्याचं नाव भस्मासूर असं ठेवलं, राक्षसाचं नाव। त्यानं डोक्यावर हात ठेवला की समोरच्या माणसाचा भस्म व्हायचा। महादेवाने त्याला आशीर्वाद दिला, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार। तो रोज उठायचा, कोणाचा राग आला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचा भस्म करायचा। त्या भस्मासूर राक्षसाच्या मनामध्ये एक दिवस विचार आला की अरे या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाही, पण ज्या भगवान शंकरानं मला वरदान दिले ना
तो भगवान शंकर मला कधीही मारू शकतो, मग मला कुणापासूनच भीती नाही ना, मग आपणच असं करायचं, भगवान शंकरांपासून भीती ना, एक दिवस गुपचूप जायचं, भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भगवान महादेवांनाच मारून टाकायचं. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे ज्यांना आशीर्वाद दिला त्याच्यावरच उलटला, त्यालाच मारायला तयार झाला. त्याने ठरवलं भगवान महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायचा, भगवान महादेवांचा भस्म करायचा. तो राक्षस कैलास लोकामध्ये गेला, भगवान महादेवांना बघितलं, तो राक्षसाचा क्रोध हैमान झालेला होता, थरथरा कापत होता. त्या राक्षसाला बघितलं आणि महादेवांच्या लक्षात आलं की अरे नक्कीच आता हा माझ्या डोक्यावर हात ठेवण्याकरता आलाय. भगवान महादेव घाबरले, आता मीच याला वरदान दिलंय आणि यानं माझ्या डोक्यावर हात ठेवला की माझा भस्म होणार. भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मदेवाला घडलेला प्रकार सांगितला. ब्रह्मदेवा काही करा पण त्या भस्मासुराच्या तावडीतून मला वाचवा. ब्रह्मदेवाने सांगितलं महादेवा वरदान तुम्हीच दिलंय, मी त्या राक्षसाला अडवू शकत नाही. भगवान महादेव भयभीत झाले, पळत पळत वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूंना घडलेला प्रकार सांगितलं विष्णूजी मला वाचवा, त्या राक्षसाच्या ताडूतून मला वाचवा. भगवान विष्णूने सांगितलं महादेवा घाबरू नका, मी तुम्हाला बरोबर वाचवतो. आता भगवंतांच्या लक्षामध्ये आलं का महादेवांना वाचवायचंय आणि त्या राक्षसालाही थांबवायचंय. आता काय करावं लागेल, तर भगवंताच्या लक्षात आलं आता मला स्त्रीच व्हावं लागेल, कारण पूर्वीच्या काळचे राक्षस कुणाच थांबत नव्हते, स्त्रिया बघितल्या का लगेच थांबायचे. आता या राक्षसाला थांबवायचंय, भगवान महादेवांना वाचवायचंय, आता मला स्त्रीच व्हावं लागेल. लगेच भगवान विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं, भस्मासुराच्या रस्त्यामध्ये येऊन उभं राहिले. ज्या वेळेला भस्मासूर नावाचा राक्षस पळत आला, त्यानं ती सुंदर अशी मोहिनी बघितली ना, त्यानं महादेवांच्या पाठीमागे पळायचं सोडून तो राक्षस त्या विष्णुरूपी मोहिनीच्याच पाठीमागे पळू लागला. ती विष्णुरूपी मोहिनी वैकुंठ लोकातून पळत पळत खाली मृत्यू लोकामध्ये आली, एका घनदाट अरण्यामध्ये जाऊन थांबली. तो भस्मासूर नावाचा राक्षसही तिच्या पाठीमागे आला, ती मोहिनी थांबली. तिनं सांगितलं राक्षसा मला मारू नको, मी तुझ्या पाया पडते, मला माहितीये तुला माझ्याशी लग्न करायचंय, वैकुंठ लोकातून मृत्यू लोकांपर्यंत पळत आलास ना, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आई वडिलांची सेवा केली म्हणून ते देवी माता होत ज्ञानाचा पाजळ ती उदो उदो भक्त नाचती. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा संपलेला आहे. जवळजवळ 9:15 वाजले. आज या ठिकाणी आज काल या ठिकाणी पहिल्या दिवशी महाराज आपल्या वडघरचे आणि या संपूर्ण
पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता सुख झाले हो साजणी साजणी तो हा थोड़ी थोड़ी
सोपेरी रामकृष्ण बोला हिरिया ज्ञानदेव मोहन महानिवृत्ती म्हणा प्रसाद घे ना बेटा थोड़ा पेड़ा
तुझी